महाराष्ट्र सरकार ने एक नया जीआर जारी कर प्रत्येक 500 मतदाताओं पर एक विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करने का निर्णय लिया है। इससे राज्य में कुल 1,94,000 विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त किए जाएंगे। ये जानकारी राज्य के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने दी। उन्होंने बताया कि अब तक हर 1,000 मतदाताओं पर एक विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त किया जाता था, लेकिन नए निर्णय के तहत संख्या दोगुनी की जा रही है। इन अधिकारियों को 13 से 14 विशेष अधिकार मिलेंगे। विशेष कार्यकारी अधिकारी प्रशासन और पुलिस के साथ समन्वय करेंगे तथा शासन की विभिन्न योजनाओं के कार्यान्वयन में सहयोग करेंगे। उन्हें विभिन्न सरकारी प्रमाण पत्र जारी करने का अधिकार भी होगा। इस पद के लिए 10वीं उत्तीर्ण और 25 से 65 वर्ष आयु की पात्रता रखी गई है। विशेष कार्यकारी अधिकारी हे शासनाच्या विविध योजनेमध्ये सहकारी म्हणून काम करणार आहे। विशेष कार्यकारी अधिकारी ग्राम स्तरावरच्या आणि तालुका स्तरावरच्या सर्व अधिकाऱ्यांशी समन्वय करणार आहे। पोलिसांशी सुद्धा समन्वय राखणार आहे आणि त्यामुळे या 13 पेक्षा जास्त जबाबदाऱ्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यावर येणार आहे आणि त्यामुळे राज्यातली 1,94,000च्या वर 10वी पास असलेले जे युवक आहे, जे सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर सेवेमध्ये काम करतात, त्या सर्व युवकांना आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या माजी अधिकाऱ्यांना सुद्धा यामध्ये घेता येणार आहे। राजस्व मंत्री की अध्यक्षता में प्रत्येक जिले में चयन समिति इन अधिकारियों की नियुक्ति करेगी। इस संबंध में मंत्री बावनकुले ने कहा कि वर्तमान विशेष कार्यकारी अधिकारियों के पद तुरंत प्रभाव से समाप्त हो जाएंगे और नए अधिकारियों की भर्ती जल्द ही शुरू होगी। नहीं, आता शासनाचा नवीन जीआर आल्यानंतर ते जे काय आता विशेष कार्यकारी अधिकारी आहेत त्यांचे पद कमी होतील आणि आता नव्याने नियुक्त्या या समितीमध्ये महसूल मंत्री आहे, पालकमंत्री आहे, कलेक्टर आहे, या समितीच्या माध्यमातून नव्या नियुक्त्या कराव्या लागतील आणि त्यांचे विशेष अधिकार सुद्धा जे आहे ते असतील। त्यामुळे एक मोठा निर्णय माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी घेतला आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो।